सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत। त्यांनी पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे। अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। अजित पवारांच्या जाण्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या आहेत। आत्ताच काही वेळापूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। सुनेत्रा पवार या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहेत। आपण पुन्हा एकदा हा शपथविधी सोहळा पाहूयात। गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत। पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे। अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा पवार या विराजमान झालेल्या आहेत। सुनेत्रा पवार यांनी आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। त्यांना अजित पवारांकडे असलेली वित्त, उत्पादन शुल्क आणि क्रीडा ही तीनही खाती मिळणार की यापैकी एखादं खातं भाजप आपल्याकडे ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। अभय देशपांडे राजकीय विश्लेषक आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत। अभय सर, अखेर सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत। त्यांनी शपथ घेतलेली आहे। अतिशय वेगवान घडामोडी घडलेल्या आहेत। आता पुन्हा प्रश्न उरतो तो म्हणजे विलिनीकरणाचा। पण आता या काही वेळातच कदाचित सुनेत्रा पवार पत्रकार परिषद घेतील। या पत्रकार परिषदेत त्या पुढच्या राजकीय वाटचालीविषयी भाष्य करू शकतात। पण सुनेत्रा पवारांसमोरची आत्ताची आव्हानं कोणती वाटतायत उपमुख्यमंत्री म्हणून? नाही, एक निश्चितपणे की ज्या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे ही जबाबदारी आलेली आहे त्याच्यामुळे त्या स्वाभाविकच त्यांच्यावर खूप मोठा दबाव आहे। त्या दुःखाच्या एवढा मोठा डोंगर कोसळलेला असताना आपला पक्ष, आपली पती आणि पक्षाचे नेते अजित पवार यांनी मांडलेला जो डाव आहे तो कुठेही विस्कटणार नाही म्हणून त्यांनी ही जबाबदारी आत्ता स्वीकारलेली आहे आणि या जबाबदारीत त्यांना पुढच्या काळामध्ये आपला पक्ष असाच मजबूत राहील, एकसंघ राहील आणि जे काही वादप्रवाद याच्या निमित्ताने झालेले आहेत त्या तातडीने जो शपथविधी केला त्या संदर्भातली त्यांचं मळप ते दूर करण्याची जबाबदारी राहील। आपल्याबरोबर जे लोक आलेले आहेत की जे अजित पवारांवर विश्वास ठेवून सगळे आलेले आहेत ते पुढच्या काळामध्येही एकसंघपणे आपल्यासोबत राहतील आणि त्यांना सोबत ठेवून सहमतीने राजकारण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल। त्या राजकारणात नवीन नसल्या, त्यांचा पिंड राजकीय घराण्यातला असला तरी स्वाभाविकपणे एखाद्या पदाची जबाबदारी येते प्रथमच कुठल्याही व्यक्तीवर, त्यावेळेस त्यांना काही वेळ द्यावा लागतो याच्यासाठी स्थिर होण्यासाठी। आणि आता म्हणजे एक आहे की आता लगेच निवडणुका वगैरे जरी नसल्या तरी पुढच्या काळामध्ये प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्यांना स्वतःला खंबीरपणे उभं करावं लागणार आहे आणि तेच आव्हान त्यांच्या पुढे असणार आहे। अभय सर, अजून एक मुद्दा असा आहे की आता शपथविधी सोहळ्याला येण्यापूर्वी देवगिरीतनं बाहेर पडल्यानंतर म्हणजे देवगिरीतनं बाहेर पडताना त्यांनी अजित पवारांच्या प्रतिमेला वंदन केलं। काय करायचं, पक्षाचं मर्जर करायचं असेल तर ते कशा पद्धतीने झालं पाहिजे, नेतृत्व कोणाकडे राहणार, तर मला वाटतं की त्याच्यासाठी काही कालावधी निश्चितपणे त्या घेतील। परंतु एक आहे त्यांचा सगळी पार्श्वभूमी बघितलं तर राजकारण त्यांच्यासाठी नवीन नाही आहे। त्यांनी बालपणापासून ते राजकारण बघितलंय, बाहेरचंच घराणं सगळं राजकारणातलं होतं, इकडेही पूर्ण पवार कुटुंब राजकारणात सुरुवातीपासून आहे आणि त्या राजकारणात पडद्याच्या पुढे कमी असल्या तरी पाठीमागनं त्या अनेक जबाबदाऱ्या हाताळत होत्या, विशेषतः सामाजिक कार्यामध्ये असतील,
किंवा बारामती मतदारसंघ सांभाळण्याची जबाबदारी पण अनेकदा त्याच पूर्ण करत असेल. मागच्या लोकसभेत त्या निवडणुकीच्या प्रत्यक्ष रिंगणात पण उतरल्या होत्या. यश आलं नसेल, परंतु ते निवडणूक त्यांनी प्रत्यक्षतः रिंगणात उतरून लढवली होती. त्यानंतर त्या राज्यसभेवर गेल्या, त्या सक्रिय होत्या. पण मला वाटतं की त्यांना हे राजकारण नवीन नाही आहे, पण स्वाभाविकच ही पदाची जबाबदारी आणि मुख्यतः अजित पवार यांची जागा त्यांनी घेतल्यामुळे वाढलेल्या अपेक्षा या सगळ्यांमध्ये मला वाटतं की त्यांना आपल्याला सिद्ध करण्यासाठी त्यांना प्रयत्न करावा लागेल आणि ती जबाबदारी निश्चितपणे ते एक आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. म्हणजे राजकीय वातावरणात राहणं आणि प्रत्यक्ष राजकारण करणं यात फरक आहे आणि तो फरक त्यांना जाणून लवकरात लवकर त्यावर काम करावं लागणार आहे. पण आणखीन एक मुद्दा असा आहे की फडणवीसांसारखा एक मुरब्बी आणि हुशार राजकारणी आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेंसारखा मेहनती आणि तितका चाणाक्ष राजकारणी यांच्यासोबत त्यांना बरोबरीनं काम करावं लागणार आहे. काय काळजी त्यांना या दोन प्रमुख नेत्यांबरोबर काम करताना घ्यावी लागेल? सुरुवातीला तर आता कुठल्याही आता म्हणजे ज्याचा उल्लेख वारंवार होतोय, पण आता लगेच निवडणूक नसल्यामुळे कुठे त्यांना जागा वाटप करायचं आहे किंवा काही आघाड्यांच्या संदर्भात निर्णय घ्यायचे आहेत अशी कुठली भूमिका त्यांना लगेच करावी लागणार नाही. अर्थात अजून 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका यायच्या आहेत, परंतु तरीही हीच राष्ट्रवादी, ही खरी राष्ट्रवादी अशी एक ओळख जी अजित पवारांनी तयार केली होती ती पुढच्या काळातही अबाधित राहील या दृष्टिकोनातून त्यांना प्रयत्न करावे लागणार आहे. या दुःखातून जेवढ्यात लवकरात लवकर सावरून ही प्रत्यक्ष लिडिंग फ्रॉम द फ्रंट म्हणतो अशा पद्धतीने पुढच्या काळामध्ये त्यांनी काम करावं लागेल आणि तेवढा त्यांचा आवाका निश्चितपणे आहे असं दिसतंय. आणि तसे साधारणतः आपण त्यांच्या परिचयातले त्यांच्या जवळच्या लोकांशी जेव्हा चर्चा करतो त्यावेळेस त्या निश्चितपणे लक्षात येतं की राजकारणाचं त्यांचं ज्ञान हे जुजबी नाही तर ते पूर्णतः त्यांना राजकारणाचे कंगोरे सगळे ठाऊक आहेत. त्यामुळे निश्चितपणे त्या जबाबदारी पुढच्या काळामध्ये घेऊ शकतात. काही त्यांना अंडर रेट करत असतील लोक, पण मला तशी शक्यता नाही वाटत. अनेक लोकांना प्रत्यक्ष जबाबदारी येते त्यावेळेस त्यांचा आवाका लक्षात येतो आणि निश्चितपणे त्यांचा आवाका कदाचित पुढच्या काळामध्ये त्या सिद्ध करतील. प्रशासकीय व्यवस्थेवर अजित पवारांची घट्ट पकड होती, प्रशासनावर अगदी त्यांची घट्ट मांड होती. तशीच धडाडी सुनेत्रा पवारांना दाखवावी लागणार आहे, कारण त्यांची तुलना प्रत्यक्ष अजित पवारांशी वारंवार होणार आहे. पण त्यांचं व्यक्तिमत्व पाहता आणि प्राप्त राजकीय परिस्थिती पाहता त्यांना हे कितपत शक्य होईल असं वाटतं? नाही, असं की मृदुभाषी असणं हा भाग वेगळा, पण मृदुभाषी असणाऱ्या लोकांनाही करारीपणे काम करता येतं हे अनेकदा बघितले आपण. म्हणजे अजित पवारांची शैली बघितली आणि एकनाथ शिंदेंची शैली बघितली तर जमीन आसमानाचा फरक आहे. पण दोघांचीही पकड ती आपापल्या खात्यांवर होती. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघा, ते कधीही अजित पवारांसारखे आक्रमक नसले तरी त्यांच्या करारीपणा याचा अनुभव प्रशासनाने घेतला आहे. म्हणून देहबोली किंवा त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरनं वगैरे त्यांचं नेतृत्व मवाळ आहे किंवा ते आक्रमक आहे असं ठरवता येत नाही. वेगवेगळी पद्धत असतेच. म्हणजे अजित पवार हे वेगळंच रसायन होतं, त्यांचे काम करण्याची अतिशय वेगळी पद्धत होती. आणि हा अजित पवार म्हणजे निर्णय घेणारा, पॉलिसी पॅरालिस नावाचा हा शब्दही त्यांच्या कधी प्रतिमेला शिवला नाही. प्रत्येक वेळे पटकन निर्णय घेणे, त्यांच्याबद्दलचं उदाहरणाचं एक सांगून बघतो, प्रशासनातले अर्धी लोक सांगून बघतो आणि करून बघतो अशा पद्धतीने काम करत होतं. ते कधीही अजित पवारांकडे नव्हतं आणि त्या दृष्टीने मला वाटतं प्रयत्न. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शरद पवार हे नाराज आहेत, ही बाब आता उघड झालेली आहे किंवा ती बाब काही लपवण्यात अर्थ नाही आहे आणि दोन्हीकडनं ती मान्य झाली आहे. पार्थ पवार त्यांची मनधरणी करण्यासाठी गेले होते, त्यांनी शपथविधीला उपस्थित राहावं यासाठीचे प्रयत्न झाले, पण पवार काही बदलेले नाहीत. पवारांची ही भूमिका पाहता पुढच्या काळात सुनेत्रा पवारांना काय काळजी घ्यावी लागेल, कशा पद्धतीनं त्यांना हे पवार कुटुंब एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील? नाही, एक पहिल्याच मगाशी ज्याचा उल्लेख केला की आपल्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व, व्यक्तिमत्व ते अबाधित ठेवून आपण राष्ट्रवादी काँग्रेसचं मुख्य पक्ष आपणच आहोत या दृष्टीने अजित पवारांनी जी काही मांडणी केली होती आणि त्यात त्यांना यश आलं होतं. पुढच्या विलनीकरण झाली तरी प्रमुख भूमिका जयंत पाटील यांनी आपल्याशी मगाशी बोलताना उल्लेख केला की अजित पवारांचं नेतृत्व विलनीकरणानंतरही आम्ही स्वीकारणार होतो, पण पुढच्या काळामध्ये विलनीकरण होणार असेल तरी त्याचं नेतृत्व आपला जो पक्ष आहे त्याच्याकडेच राहील या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न होईल. शरद पवार पुढच्या काळामध्ये किती सक्रिय असतील माहीत नाही आपल्याला, कारण त्यांचं एकूणच आता जर बघितलं त्यांनी आपण तर ते फारसे आता या सगळ्या घडामोडींनंतर एवढ्या मोठ्या दुःखाच्या प्रसंगानंतर प्रत्यक्ष स्वतः मैदानात उतरणार नसले तरी दुसरी जी फळी आहे पक्षाची त्यांना विश्वास देऊन मला वाटतं की पुढची वाटचाल कदाचित त्यांना वाटचाल करावी लागेल. बरोबर, पुढची पिढी आता पवार कुटुंबातली घेऊन त्यांना वाटचाल करावी लागणार आहे. धन्यवाद अभय सर दिलेल्या
माहितीबद्दल आणि केलेल्या विश्लेषणाबद्दल.